पाटोदा साठवण तलाव अनुदान घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, वंचितचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील साठवण तलावासाठी मौजे लिंबे वडगाव येथील अनुदान घोटाळा प्रकरणी बोगस लाभार्थी व ग्रामसेवक संगनमत करणारे संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, वंचित बहुजन आघाडीचे जालन्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, अर्चित जाधव, शिरण खरात, बाळासाहेब इबोते, उद्धव भीमराव खरात, सिद्धेश्वर होळकर, बाबासाहेब अवचार, अंकुश होळकर, किसन होळकर, दत्ता सुभान देवकते, अश्रुबा जाधव, शिवाजी चव्हाण, प्रकाश प्रताप, रामभाऊ जाधव, विश्वास बालटकर, माऊली पितळे, प्रसादीक्ष बुद्धे, सुरेश जगन जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जिल्हाधिकारी मॅडमला काय निवेदन दिले? मंठा तालुक्यातील साठवण तलाव, पाटोदा साठवण तलावाच्या बाधित लिंबे वडगाव या ठिकाणी जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीतील मूळ लाभार्थी यांना वगळून बोगस लाभार्थी या ठिकाणी या साठवण तलावाच्या अनुदानाच्या घोटाळ्यामध्ये आढळून आलेले आहेत। आणि हे बोगस लाभार्थी ज्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून या ठिकाणी लाभ दिलेला आहे, म्हणजे कोट्यवधी रुपयाचा हा घोटाळा जालना जिल्ह्यातील हा सगळ्यात मोठा साठवण तलावाचा घोटाळा आहे। आणि या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी लिंबे वडगाव या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ आले होते। यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांना आपल्या व्यथा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आणि या घोटाळ्यातील जोपर्यंत बोगस लाभार्थी आणि त्यांचे जे काही संगनमत करणारे अधिकारी आहेत यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई, त्यांचं निलंबन आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी मागे हटणार नाही। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज ठराव केलेला आहे की जिल्हाधिकारी आमिषा मित्तल मॅडम यांनी या प्रकरणामध्ये जर विशेष लक्ष घातलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सुद्धा या ठिकाणी भेट घेण्याचा या ठिकाणी आम्ही निश्चय केलेला आहे। काय नाव आपलं? दीपक डोके, वंचित बहुजन आघाडी, मराठवाडा उपाध्यक्ष।